नमस्कार रसिक प्रेक्षक हो. सर्वप्रथम आपण आज सर्वांस नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभकामना. खरं म्हणजे मी इथे आले ते कविता घेऊन, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि अर्थातच कवितेचा विषय आहे नवरात्र किंवा शक्ती. त्याच विषयावर आज मी कविता तुमच्याशी हितगुज करणार आहे. या कवितेवर आपल्याला माहिती आहे की ही आदिमाया, ही आदिशक्ती, ही शैलपुत्री, प्रचंड ऊर्जेचा स्रोत आणि या प्रचंड ऊर्जेच्या स्रोताचेच आपण सगळ्या बायका अंश आहोत. आणि म्हणून तिच्या या अंशाला ती सांगती आहे की हो बाई 10 दिवस तू काय काय करतेय, पण मात्र मी सांगते ते सुद्धा कर ग. पुन्हा एक पाऊल पुढे जाशील. काय सांगतेय बरं ही आदिमाया, ही देवी, ते आपण या कवितेतच बघूया. चला तर मग बघूया. कवितेचं शीर्षक आहे सूर्यपुत्री. म्हणत नसेल तुला कुणीही सूर्यपुत्री, म्हणत नसेल तुला कुणीही सूर्यपुत्री, तरीही तू मात्र त्याचीच आहेस गात्री, तरीही तू मात्र त्याचीच आहेस गात्री. कारण प्रचंड ऊर्जेचा डोंब तुझ्यात आहे, कारण प्रचंड ऊर्जेचा डोंब तुझ्यात आहे. म्हणूनच जग तुझ्यात शक्तिरूप पाहे, म्हणूनच जग तुझ्यात शक्तिरूप पाहे. होय होय जाणते मी, कर्ण सुद्धा सूर्यपुत्रच होता. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. होय जाणते मी, कर्ण सुद्धा सूर्यपुत्रच होता. कवचच्या कुंडलांचा त्याला साज तरी होता. कर्णाजवळ कवच कुंडल होती, आपल्याजवळ काहीच नाहीये. होय जाणते मी, कर्ण सुद्धा सूर्यपुत्र होता. कवच कुंडलांचा त्याला साज तरी होता. तुला मात्र निशस्त्र बघून शैलपुत्री आली. ती सांगते आपल्याला, मी आली आहे तुझ्यासाठी. तुला मात्र निशस्त्र बघून शैलपुत्री आली. 9 दिवस 9 रात्री बहाल तुला केली. 9 दिवस 9 रात्री बहाल तुला केली. म्हणे उपास तापास व्रत गर्भा सारं काही कर. सगळंच करायला ती आपल्याला परमिशन देते आहे. सारं काही करण्याची आपल्याला, म्हणजे सगळ्या गोष्टींचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. म्हणे उपास तापास व्रत गर्भा सारं काही कर, पण भक्तीचा काळ माझा स्वयं विश्वासाने भर. पण भक्तीचा काळ माझा स्वयं विश्वासाने भर. केवळ हेच करू नको, उपास तापास भजन गरभा नाही. स्वतःमध्ये विश्वास आणि या 10 दिवसाच्या काळात दिस इज ट्रेनिंग फॉर यू. आणि या 10 दिवसात तू स्वतःत विश्वास भर, आत्मविश्वास भर. म्हणे उपास तापास व्रत गर्भा सारं काही कर, पण भक्तीचा काळ माझा स्वयं विश्वासाने भर. तुझ्याच साठी तू काहीतरी ठरव. काय म्हणते देवी? तुझ्याच साठी तू काहीतरी ठरव. आत्मविश्वासाने मग सगळीकडे मिरव. आत्मविश्वासाने मग सगळीकडे मिरव. माझंच आहे रूप तू कुठेच कमी नाही. तीच पुन्हा आठवण करून देते आपल्याला. माझंच आहे रूप तू कुठेच कमी नाही. म्हणूनच तुझ्यामध्ये 9 ग्रह जीवन पाही. म्हणूनच तुझ्यामध्ये 9 ग्रह जीवन पाही. म्हणूनच तुझ्यामध्ये 9 जीवन ग्रह पाही. धन्यवाद.